पक्षानं आजच्या या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे त्या पक्षाचं मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं आभार व धन्यवाद व्यक्त करतो। येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेस हा भाजप सरकार लोकशाही व हिटलरशाही पद्धतीने वागेल त्या वेळेस आपण असाच या लोकशाही मार्गाने त्यांचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण एक याल एवढं बोलतो व थांबतो। जय भीम जय बसव। पोलीस प्रशासनाला जिंदाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद जिंदाबाद जिंदाबाद आंबेडकर 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 क्रांतिकारी जय भीम। भारतीय संविधानाचा विद्यार्थ्याला न्याय मिळालाच पाहिजे विद्यार्थ्याला अरे धर्माच्या पदांचं करायचं काय नरेंद्र मोदी जिंदाबाद। नरेंद्र मोदी गेल्या 12 वर्षापासून सत्तेत आहेत आणि गेल्या 12 वर्षामध्ये जर आपण बघितलं राष्ट्रीय पातळीवरच्या आणि राज्य पातळीवरच्या 52 परीक्षांचे पेपर आतापर्यंत फुटलेले आहेत गेल्या 12 वर्षात। आणि जे नीटचं आंदोलन चालू आहे गेल्या जवळपास महिन्याभरापासून, तर नीटच्या पेपर फुटीमुळे नीट 2026चा जो पेपर फुटला त्या पेपर फुटीमुळे जे आहे ते जवळपास या भारत देशामध्ये विद्यार्थी असलेल्या तरुण मुलामुलींनी जवळपास 21 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत। या विरोधात जे जंतर मंतरवर आंदोलन चालू होतं, सोनम वांगचुक हे आमरण उपोषणाला बसलेले होते। अतिशय अमानुष पद्धतीनं त्यांना आमरण उपोषणाच्या जागून जे आहे ते इस्पितळात हलवण्यात आलेलं होतं, त्याचा आम्ही निषेध करतो। आणि ज्या पद्धतीनं पोलिसांनी जो लाठी हल्ला केला 20 जुलैला जंतर मंतर या ठिकाणी, त्यामध्ये अनेक पोलीस आपण बघितलं असाल की ज्यांच्याकडे नेम प्लेट नव्हती ज्यांच्या छातीवर, त्याचबरोबर जे आहे ते अनेक पोलीस जे आहे ते सिव्हिल ड्रेसवर होते, चप्पलवर होते, ते पोलीस नव्हते, ते भाजपचे कार्यकर्ते होते। त्यांनी मुलींना जनरली काय होत असते की जर एखादा आंदोलन हे आक्रमक होत असते त्यावेळेस पायावर किंवा हातावर जे आहे ते दंडे मारले जातात, परंतु इथं डोक्यावर दंडे मारण्यात आलेले आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छर्याच्या ज्या बंदुका आहेत ज्यांना पॅलेट गन म्हणण्यात येते त्यासुद्धा अनेक तरुणांना लागलेल्या आहेत। त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा काही लोक सुप्रीम कोर्टात गेले तेव्हा सुप्रीम कोर्टाचे जे काही मुख्य न्यायाधीश आहेत त्या मुख्य न्यायाधीशांनी सांगितलं की आम्हाला आमचा टाइमपास करू नका, आमच्याकडे व्हिडिओ बघायला वेळ नाही। त्याच्यामुळे या देशातली जी काही न्यायव्यवस्था आहे त्याचबरोबर या देशातली जी काही राज्यव्यवस्था आहे हे मिळून या देशातली भावी पिढी बर्बाद करण्यासाठी या ठिकाणी जे आहे ते उतरलेली आहे। त्याच्यामुळे त्याच्या निषेधार्थ देशभरात अनेक ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून आंदोलन होत आहे। नांदेडमध्ये आज एक मोठं आंदोलन झालं, जवळपास 10,000 पेक्षा अधिक तरुण युवक आणि त्यांचे पालक विद्यार्थ्यांचे या सगळ्यांची उपस्थिती होती आणि अतिशय भव्य आंदोलन झालेलं आहे। आणि भविष्यात सुद्धा जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला गेला नाही आणि जे 21 विद्यार्थी मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना 1 कोटी रुपये जर दिले गेले नाही, त्याचबरोबर जे आहे ते भविष्यामध्ये ज्या काही परीक्षा होणार आहेत त्या सुरळीत होणार नाही, या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन देश पातळीवर सुरू राहील। बाळासाहेबांनी जो विषय घेतला आहे तो अत्यंत गंभीर आहे, कारण जे काही जंतर मंतरवर घडलं त्याचे जे फुटेजेस आता बाहेर येत आहेत की तिथे दगडांचा ट्रक काढून उभा करणे,
तिथे क्षतिग्रस्त गाड्या आधीच प्लांट करून ठेवणे, तिथे पोलिसांच्या बरोबर जे पोलीस नाही आहेत, RSSचे गुंड आहेत, त्यांनी येऊन महिलांवरती, विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करणे, हे सगळं जेव्हा बाहेर येते तेव्हा अमित शहांच्या अखत्यारीमध्ये दिल्ली पोलीस आहे. आणि दिल्ली पोलिसांनी RSSच्या गुंडांना घेऊन जो लाठीचार्ज केलेला आहे त्यावरची सगळ्यात गंभीर भूमिका जी आहे ती सुप्रीम कोर्टाची आहे. की सुप्रीम कोर्ट म्हणते की आम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही. म्हणजे ज्या पद्धतीने बर्बरता या देशातल्या केंद्रातल्या भाजपवाल्यांनी केली त्यापेक्षा भयंकर पद्धतीने या देशाचं सुप्रीम कोर्ट वागते. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी हा बंदचा कॉल दिला की या देशातलं हे सरकार जे हिटलरवादी आहे हे एकदा उखडून फेकणं गरजेचं आहे. आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला रस्त्यावर उतरण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. आणि आज आपण पाहतो की तमाम महाराष्ट्र हा लाईटचं बटन बंद केल्यासारखं पूर्ण महाराष्ट्र बंद झालेला आहे. लोक गांभीर्याने यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. पक्षीय भेद उतरून बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरलेले आहेत.